नमस्कार प्रेक्षक हो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. या मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं सारंग आणि सावली कशा पद्धतीने आता एकमेकांच्या समोर आलेले असतात. तर मित्र हो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आता सावलीने गुरुकुलमध्ये मोठा असा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि या कार्यक्रमामध्ये आपण पाहतो की ओवीसुद्धा सावलीसोबत गाणं गाणार असते. तर अजूनही सारंगला माहीत नसतं की सावली याच गुरुकुलमध्ये आहे, कारण की अजूनही दोघांचा आमनासामना हा झालेलाच नसतो. पण आता आपण पाहतो की इकडे अबीरसोबत सारंगचं खूप छान असं जमायला लागलेलं असतं. सारंगने त्याला प्रॉमिस केलेलं असतं की मी तुला इकडे ज्या दिवशी प्रोग्राम आहे त्या दिवशी दिवसभर फिरायला सिंहगडावरती घेऊन जाईल. तर इकडे तिलोत्तमाला मात्र आता खूप काळजी लागून राहिलेली असते की ही सावली पुन्हा माझ्या घरात येते की काय, हिची काळी सावली आपल्यावरती पडायला नको. त्यासाठी ती आता पुरेपूर प्रयत्न करत असते की ती या घरामध्ये आली नाही पाहिजे, यासाठी तिचे प्रयत्न चालू असतात. दुसरीकडे मोनिका आहे, तिला मात्र आता सावली ही जिवंत आहे हे समजलेलं असतं. तिला मात्र सावलीशी भेटून आता सावलीला या घरामध्ये आणायचं असतं आणि तिलोत्तमाच्या समोर आता तिला उभं करून दोघींमध्ये रामायण महाभारत तिला घडवायचं असतं. नंतर प्रेक्षको, आपण पाहतो की मोनिका आता एक प्लॅन करत असते. मोनिका जी आहे ती आता पुन्हा सावलीला भेटायला गेलेली असते. सावलीला भेटल्यानंतर इकडे मोनिका तिला सारी हकीकत काही सांगत असते. तिला सांगत असते की मला ओळखलत का म्हणून, म्हणजे राजकुमारची मी दुसरी बायको आहे म्हणून, पण त्या घरामध्ये माझ्यावरती खूप मोठा असा जाच होत आहे म्हणून. तिलोत्तमा जी आहे ती ती मला खूप त्रास देते तिथे, आणि मला फक्त आणि फक्त त्यांनी एक नातू हवा म्हणून इकडे मला त्यांच्याशी लग्न करायला लावलं आहे. पण तुम्हाला खरं सांगते की तुम्ही सारंगकडे माघारी या, म्हणजे भाऊजी खूपच चांगले आहेत आणि ते अजूनही तुमची वाट पाहत आहेत. तिलोत्तमाने त्यांना खूप जबरदस्ती केली, लग्न कर लग्न कर, पण ते अजूनही त्यांनी लग्न केलेलं नाही. अगदी तिलोत्तमाने त्यांना वचन घातलं, किती काही गोष्टी झाल्या, भांडणं झाली, पण ते काही माघारी फिरले नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा आमच्या घरात यावं. तुम्ही आल्यानंतरच ही तिलोत्तमाच्या जाचातून आम्ही सुटू म्हणून. त्यावरती आता सावली म्हणते, नाही, हे शक्य नाही, मी त्या घरामध्ये येऊ शकत नाही, मी त्यांच्या विरोधात कोणतंही काम करू शकत नाही. त्यावरती आता इकडे मोनिका म्हणत असते, अहो असं कसं, आता तर त्या अमृताला सुद्धा सोडत नाहीत, तिलाही आता खूप काही बोलत असतात आणि सतत आम्हाला त्रास देत असतात. इकडे सारंग सरांनी आता दुसरी एक मुलगी घरामध्ये आणलेली, तिलाही सतत त्रास देत असतात, तिलाही नको नको ते नावं ठेवत असतात. तर मला असं वाटतं तुम्ही आता घरी माघारी यावं. तर आता सावलीलाही समजलेलं असतं की सारंग सर अजूनही आपल्यावरती तितकंच प्रेम करतात जेवढं पहिलं करत होते. मग काय, आता सावलीच्या मनातून सारंगविषयीचा पूर्ण जी घाण असते ती निघून गेलेली असते, जे गैरसमज असतात ते निघून गेलेले असतात. मग आपण पाहतो की आता सावली जी आहे ती सारंग सरांना भेटायला ठरवते. पण आता इकडे होतं असं की सारंग जो आहे तो गुरुकुलमध्ये आलेला असतो. मोनिकाने त्याला सांगितलेलं असतं. आता इकडे मोनिकाने त्यालाही सांगितलेलं असतं की मी सावलीला गुरुकुलमध्ये पाहिलेलं आहे. त्यावरती आता इकडे सारंग म्हणतो, गुरुकुलमध्ये? आणि सावली, हो, मी पाहिलं सावलीला गुरुकुलमध्ये, असं आता मोनिका म्हणत असते. मग सारंग आता गुरुकुलमध्ये सावलीला भेटण्यासाठी गेलेला असतो. दोघंही आता समोरासमोर आलेले असतात. पण आता इकडे मोनिकाने सांगितल्याप्रमाणे सावलीने इकडे सारंगला माफ केलेलं असतं. सारंगलाही ती सांगत असते की अबीर हा तुमचाच मुलगा आहे आणि घडलेला सारा प्रकार आता समोर आलेला असतो. दोघांच्यामध्ये चर्चा होते आणि त्या चर्चेतून आता त्यांना सिद्ध होतं की सावली जी आहे ती 2 मुलाची आई होणार होती आणि अबीर आणि ओवी ही त्यांचीच 2 मुलं आहेत. हे ऐकून सारंगला तर खूपच आनंद झालेला असतो. पण आता सारंग म्हणतो की मी काही केलं तरी त्या घरामध्ये तुला घेऊन जाणार आहे. दुसरीकडे आपण पाहतो की मोनिकाने आता घरामध्ये जाऊन तिलोत्तमाचे कान भरलेले आहेत की आता सारंगला मी गुरुकुलमध्ये सावली आणि सारंगला एकत्र पाहिलेलं आहे. मला असं वाटते आज सारंग सावलीला घेऊन घरी येतो की काय, काही कळत नाही आहे. त्यामुळे तिलोत्तमा खूपच चिडलेली असते. ती सारंगला फोन करत असते, पण सारंगचा फोन हा सायलेन्समध्ये गाडीमध्येच असल्यामुळे त्याला काही फोन हा वाजलेला ऐकायलाच येत नाही. त्यामुळे आता माझाही फोन सारंग उचलत नाही या विचाराने तिलोत्तमा चांगलीच भडकलेली असते आणि तिला एवढा काही राग येतो की ती ताबडतोब आता गुरुकुलमध्ये येण्यासाठी निघालेली असते. तर गुरुकुलच्या बाहेर सारंगची गाडी असते. आतमध्ये सावली आणि सारंग बोलत बसलेले असतात. तर आता तिलोत्तमा आत येते. सारंगच्या हातामध्ये सावलीचा हात बघून तिला तर खूपच राग येतो
आणि ती आता सारंगवरती ओरडते आणि सारंगला म्हणत असते, सारंग हे काय करतोयस तू म्हणून, आणि तुला किती वेळा सांगितलं मी माझ्या मुलापासून लांब राहा म्हणून, आणि हे सगळं काय करतेस? त्याला पुन्हा तू तुझ्या जाळ्यात ओढतेस का काही ब्लॅक मॅजिक करत आहेस? त्याला पुन्हा त्याच्या आईच्या विरोधात उभं करत आहेस का म्हणून. त्यावरती आता सावली म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही हे, मी असं का करेन, आणि ते माझं नवरा आहे आणि त्यांच्यावरती माझासुद्धा तितकाच अधिकार आहे, तुम्ही असा कसा विचार करू शकता? त्यावरती तिलोत्तमा म्हणत असते की काही गरज नाही आहे, तुझ्यासारख्या मुलीची आमच्या घराला काही एक गरज नाही आहे. माझा सारंग कायमचा असा राहिला तरी मला काही हरकत नाही, मी आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे, त्यामुळे मला मला हे सगळं तू सांगू नकोस म्हणून. पण आता इकडे सारंग आपल्या आईला थांबवतो, आईला म्हणतो, अगं काय करतेस तू, अगं तुला कळते का, आम्ही आमचा सध्या विचार नाही करत आहोत, आमची 2 मुलं आहेत त्यांचा विचार करत आहोत. तिलोत्तमा म्हणत असते, कोणती 2 मुलं, अरे तू हिच्यावरती विश्वास ठेवतोयस का? अरे आता ही कोणालाही आणून पुढे उभी करेल, काय माहिती तुझी मुलं आहेत का दुसऱ्या कोणाची आहेत, आणि आता आपली संपत्ती मिळवण्यासाठी ती सगळं खोटं बोलत आहे म्हणून. सारंग म्हणतो, अगं आई असं काय करते, तिने सारे रिपोर्ट्स मला दाखवलेले आहेत, आणि आता इकडे ती आमचीच मुलं आहे आणि सावली खोटं बोलणार नाही, तिचा माझ्यावरती आणि माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्यावरती तिलोत्तमा म्हणत असते, पण माझा नाही. मग सारंग म्हणतो, ठीक आहे, तुझा विश्वास नाही ना, मग आपण दोन्ही मुलाचे DNA टेस्ट माझ्याशी करून पाहूयात म्हणून. त्यावरती आता तिलोत्तमा तयार झालेली असते. तिलोत्तमा म्हणत असते, ठीक आहे, DNA रिपोर्ट आल्यानंतर मी ठरवेन काय करायचं आणि काही नाही ते. मग काय, आता सारंग दोन्ही मुलांना घेऊन आजच DNA टेस्टसाठी गेलेला असतो मित्रांनो. इकडे सावली तिच्या घरामध्ये काळजीमध्ये पडलेली असते की आता पुढे काय होणार. आता इकडे तिलोत्तमासुद्धा काळजीमध्ये असते आणि ती तिच्या इकडे मिस्टरांच्या म्हणजे सारंगच्या वडिलांच्या फोटोच्या समोर जाऊन उभी राहिलेली असते आणि त्यांना देखील म्हणत असते की आता इकडे सारंगच्या जीवनामध्ये ती पोरगी परत तर आली, पण तिच्यासोबत 2 मुलं देखील आहेत आणि ती असं सांगत आहे की ती सारंगचीच आहेत म्हणून. जर हे सगळं खरं झालं तर मला आपल्या घराचा वंशज जो आहे तो आपल्या घरी आणावा लागेल, म्हणजे माझ्या सारंगची मुलं अशी मी रस्त्यावरती नाही सोडू शकत, आणि त्या पोरांच्यासाठी त्या पोरीला मला पुन्हा घरात घ्यावं लागेल, म्हणजे आता पुन्हा मला तिला आपल्या घरामध्ये जे आहे ते स्थान द्यावं लागेल, कारण की मी आपल्या घराचा वंश जो आहे तो वाढवायचा आहे आणि आपलं नाव आपली कीर्ती वाढवण्यासाठी त्या मुलाला घरात येणं खरंच गरजेचं आहे. पण तो जर नसेल तर मी त्या मुलीला कधीही माफ करणार नाही आणि त्या मुलीला मी कधीही घरात घेणार नाही, असं आता तिलोत्तमा म्हणत असते. तर याची भणकसुद्धा अजून आता मोनिकाला नसते की सावलीसोबत तिचा मुलगा आणि ओवी म्हणजे मुलगी आहे, याची भणकसुद्धा मोनिकाला नसल्यामुळे हा सगळा आता मोनिकाचा डाव मोनिकावरतीच उलटणार असतो. तर दुसऱ्या दिवशी आता तिलोत्तमाने घरातल्या सगळ्यांना बोलवलेलं असतं. सारंगसुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो. इकडे सावली काळजीमध्ये पडलेली असते आणि एक जो माणूस आहे तो आता इकडे दरवाजामध्ये आलेला असतो. तर आता राजकुमार म्हणत असतो, काय झालं आई, असं आम्हा सगळ्यांना इथे का बोलावून घेतला आहेस तू? त्यावरती तिलोत्तमा म्हणत असते, कळेल, थांबा जरा, थोड्याच वेळात तुम्हाला सारं सत्य कळेल म्हणून. मग काय, दरवाजामध्ये माणसाला पाहून आता इकडे राजकुमार म्हणत असतो, काय आहे आणि कसले रिपोर्ट आहेत हे? त्यावरती आता तिलोत्तमा ते रिपोर्ट घेते आणि सारंगला सांगते, सारंग वाचून दाखव म्हणून, तूच आता हे रिपोर्ट वाचून दाखव, कारण की मला तर त्या पोरीवरती बिलकुलही विश्वास नाही. आता राजकुमारची चांगलीच फाटलेली असते. राजकुमार म्हणतो, कोणती पोरगी आणि काय बोलत आहेस आई म्हणून. त्यावरती तिलोत्तमा सांगत असते की सावली माघारी आलेली आहे, आणि आता हे ऐकून राजकुमार अगदी त्याला चक्करच देते, खालीच पडतो तो. तर तिलोत्तमा म्हणते, काय झालं, त्या पोरीचं नाव ऐकून तुला एवढं का घाबराघुबर झाला असतो, काय झालं तुला? त्यावरती सारंग म्हणतो, नाही, खूप दिवसातून हे नाव ऐकलं ना, आणि कुठे आहे ती आणि कधी माघारी आली? त्यावरती आता तिलोत्तमा घडलेला प्रकार त्याला सांगत असते. तर आता इकडे आपण पाहतो की सारंग रिपोर्ट वाचताच त्याला खूप आनंद झालेला असतो. म्हणतो, बघितलं ना आई, माझा विश्वास आहे सावलीवरती, ती कधीच खोटं बोलणार नाही, बघ हे स्वतःच्या डोळ्यांनी तू रिपोर्ट. आणि तिलोत्तमा आता सगळं काही पाहते. अमृता म्हणते, खरंच खूपच छान झालं, म्हणजे देवच पावला की सगळं कसं व्यवस्थित झालं. आता इकडे मग काय, आता सारंग म्हणत असतो, आई आता काय म्हणणं आहे तुझं? त्यावरती आता तिलोत्तमा म्हणत असते, ठीक आहे, मी त्या पोरीला घरामध्ये घेण्यासाठी तयार आहे, माझ्या फक्त आणि फक्त दोन्ही नातवांसाठी. आज एवढे दिवस ओवी आपल्यासोबत राहत होती, पण ती आपल्याला माहीत नव्हती की सारंगचीच मुलगी आहे. देवाची सुद्धा कृपा कशी आहे ना, असं आता अमृता म्हणत असते.
खरंच ओवी आत्तापर्यंत आपल्यासोबत राहत होती, पण ती एक परकी म्हणूनच या घरामध्ये वावरली जात होती. पण ते साक्षात आता सारंगचं रक्त आहे. तिच्या अंगामध्ये सुद्धा सारंगचं रक्त आहे. त्यामुळे आजपासून कोणीही ओवीला बाहेरची म्हणून हे करायचं नाही, कारण ती सारंगचीच मुलगी आहे म्हणून. या घराचा खून आहे, या घराचा वारीस आहे, असं आता अमृताने मोठ्याने सगळ्यांना सांगितलेलं असतं मित्रांनो.